नमस्कार. कल महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत सकाळ माध्यम समूहाने जो सर्व्हे केलेला होता 8 तारखेला, त्याचे निकाल काल आपल्या हातात आले. त्याच्यावर आपण जनमताचा कौल घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण हे विश्लेषण करतो आहोत. मला एक प्रश्न फक्त आता या सगळ्या मान्यवरांच्या पुढे परत एकदा आणायचा आहे, तो म्हणजे आयाराम गयारामांचा. ज्या पद्धतीने भाजपने बाहेरचे 54 उमेदवार आयात केले आणि बाहेरच्या पक्षातल्या उमेदवारांना ऐन वेळेला भाजपतनं उमेदवारी दिली, त्याच्या मागचं राजकारण काय होतं आणि त्याचा भाजपला कितपत फायदा होणार आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. संजू साबळे, या 55 पैकी बरेचसे उमेदवार हे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, नगर या पट्ट्यातले दिसतात. काय हेतू असावा भाजपचा आणि खरोखर या 54-55 जणांपैकी किती निवडून येतील असं भाजपला वाटत असावं? दोन गोष्टी मला वाटतं की एक तर त्यांचं जिथे आपली ताकद कमी आहे तिथे आपला असलेला बेस आणि त्या उमेदवारांचा जे आयात केलेले जे उमेदवार आहेत त्यांचा बेस याच्या आधारे आपण त्यांना निवडून आणू शकतो असं त्यांचं गणित निश्चितपणे होतं. 55 जणांना अशा उमेदवारी दिलेली आहेत आणि त्यांचा जो अंदाज आहे किंवा अपेक्षा आहे की त्यातले 33 ते 38 उमेदवार निवडून येऊ शकतात, येतील असं नाही, निवडून येऊ शकतात अशी त्याची अपेक्षा आहे किंवा अंदाज आहे. अगदी त्यातनं कमी केलं तरी ते 25पर्यंत आले तरी BJP विल बी हॅप्पी. आणि त्यांचं जे सगळं गणित आहे जे आकड्याचं ते ह्या उमेदवारांवर आहे. त्यांनी विदर्भात बाहेरचे उमेदवार घेतलेले नाही आहेत. त्यांनी घेतलेत कुठे तर उत्तर महाराष्ट्रात, जिथे त्यांची तुलनेने ताकद कमी आहे. त्यांनी घेतलेत कुठे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत, जिथे काँग्रेस राष्ट्रवादीला गेल्या वेळेला चांगल्या जागा मिळालेल्या होत्या. नगरमधले आहेत. उत्तर महाराष्ट्र म्हणताना तो तिकडचा पट्टा एक थोडासा येतो किंवा दक्षिण महाराष्ट्रातले काही आहेत. अशा जागी त्यांनी ते घेतलेले आहेत. मग ते करताना त्यांनी अगदी आम्ही चाळणी लावून घेतले वगैरे ते काहीही सांगत असले तरी कोण कोण आणि कसले कसले घेतलेले आहेत हेही आपण पाहिलेलं आहे. त्यांनी जी युती करताना देखील त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्याची सगळी जी ताकद आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष जे जानकरांचा आहे त्याची ताकद काही विदर्भात नाही आहे. हे जे सगळे आपली ताकद नसलेला जो भाग आहे त्या भागामध्येच त्यांनी आपले हे उमेदवार घेतलेले आहेत आणि ह्या उमेदवारांमुळेच हे आपले निश्चित निवडून येतील असं त्यांना वाटल्यामुळेच त्यांनी शिवसेनेशी ज्या वाटाघाटी ज्या असताना जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न केला आणि तो झाला नाही, म्हणूनच ती महायुती तुटली. बरोबर आहे. मला भाऊ तोरसेकर आणि निळूभाऊ दोघांना विचारायचं आहे, हा अंदाज जर चुकला त्यांचा, कारण हे आयाराम गयाराम आहेत, या कारणास्तव त्यांना जर लोकांनी पाडलं तर भाजपचं सगळं गणित चुकू शकतो. बरोबर आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे भाऊ तोरसेकर आणि निळूभाऊ दोघांनाही. पहिल्यांदा निळूभाऊंना विचारतो की शरद पवारांच्या पक्षावर काँग्रेसने सुद्धा जी थेट टीका केली, मुख्यमंत्री चव्हाणांनी सांगितलं होतं की यावेळेला बंडखोरीचं राजकारण चालणार नाही, म्हणजे पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी द्यायची किंवा ज्या सीट्स आघाडी असताना मिळालेल्या नाही आहेत पक्षाला तिथे बंडखोर उभे करायचे, हे जे काही राष्ट्रवादीचं धोरण होतं त्याला कुठेतरी एक थ्रेट किंवा आव्हान म्हणून भाजपने ही भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय तुम्हाला? नाही, भाजपचं एक तर अगदी स्वच्छ आहे. पहा, भाजपने एक तर महायुती केली. महायुतीमध्ये एक 2-3 पक्ष अधिक शिवसेना हे होते झालं आणि त्याच्यामध्ये हे जर बाहेरून आणलेली 50-55 माणसं गोळा केली तर याचा अर्थ असा होतो की जवळपास 150 जागांवर यांच्याकडे उमेदवार नाही. म्हणजे साबळे म्हणतायत त्याचा मी वेगळा अर्थ काढतो. जिंकून येण्याचं सोडा, यांच्याकडे 150 जागांवर उमेदवार नाही, म्हणजे यांची ताकदच जेमतेम 140च्या आत उमेदवारांची आणि त्यातून निवडून येण्याची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाजपला मुळामध्ये स्वतःचा मोठा बेस नसताना सुद्धा राज्य करायची इच्छा असल्या कारणाने ही खटाटोप भाजपकडून झालेली आहे. भाऊ तोरसेकर काय म्हणाल तुम्ही? आणि एक दुसरी गोष्ट अशी, या निवडणुकीच्या आलेली एक प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट अशी की पक्ष, सत्ता, बेस वगैरे या गोष्टी सोडून माणसं आता इथून पुढलं राजकारण करू लागलेले आहेत. किमान एक 30 ते 50 उमेदवार असे आहेत की ज्यांच्याकडे 2-3 पक्षाचे AB फॉर्म होते. आता मी कुठल्या पक्षात जायचं ते ठरवतो असं म्हणून ते त्या पक्षामध्ये गेले. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ पक्ष, धोरण, कार्यक्रम, भविष्य या गोष्टीपेक्षा सुद्धा त्या माणसाची ताकद किती आणि ती कशी असेल तरी चालेल. ती जातीतून असेल, ती लबाडीतून असेल, ती भ्रष्टाचारातून असेल, ती कुठल्याही भानगडीतून असेल, विचार सोडून माणसांची दादागिरी नावाचा एक प्रकार हा ह्या देशामध्ये पहिल्या प्रथम सुरू झालेला आहे आणि त्याचंही चित्र याच्यामध्ये मला या निवडणुकीमध्ये दिसतंय. भाऊ तोरसेकर, एक अगदी कॅटेगोरिक प्रश्न विचारतो याच मुद्द्याला. फक्त निळू दामलेनं एवढंच फक्त म्हणजे काउंटर पण करायचं नाही, हे पहिल्यांदा होतं असं नाही आहे.
हे 1977 साली देखील जनता पक्षाच्या वेळेला अशाच पद्धतीने लोक आलेले होते आणि त्यावेळेलाही जे विचारसरणी असलेले पक्ष आहे यांनी पण विचारसरणी बाजूला ठेवलेली होती आणि वाटेल त्या लोकांना हेमवतीनंदन बहुगुणांपासून जगजीवन रामपर्यंत या सर्व मंडळींना ज्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये सत्ता उपभोगली त्यांना जवळ घेतलेलं होतं. हे अनेकदा घडत आलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे, मग या मुद्द्यावर आपण जास्ती गेलो तर आपल्याला खूप इतिहासात जायला लागेल. भाऊ तोरसेकर, मला एक मुद्दा आपल्याला असा विचारायचा आहे की या सगळ्या आयाराम गयारामांच्या गणितामध्ये मगाशी जो मुद्दा एक उपस्थित झाला होता की भाजपच्या टोटल फायनल फिगरचं फार मोठं महत्त्व या 55 लोकांवर अवलंबून आहे. या 55 पैकी 35-40 जर आले तरच भाजपला सत्तेच्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचता येणार आहे. ही फॅक्ट मानायची का? तुम्ही ती गंमत आता आकड्यांचीच काढली आहे तर लक्षात घ्या की तुम्ही साधारण 97 भाजपचे येतील म्हणताय आणि त्या 97चा 2/3 होतो 64. त्यात हे 94 म्हणतो आहोत आम्ही. हा हा बघ ठीक आहे, ठीक आहे. जे तुम्ही म्हणताय याचा अर्थ 62चा फिगर हा 2/3 होतो आणि 2/3 लोकांनी पक्षांतर फुटू शकतात. आता हे जर राष्ट्रवादीचे 55 आहेत, हे जर बाजूला जायचं म्हटलं तर मग भाजपचं शिल्लक काय उरेल हा विचार करा आधी. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की हे डोळ्यापुढे हा प्लॅन ठेवून एनसीपीनी आपली माणसं भाजपमध्ये सोडली असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी स्पष्ट आहे. तुम्ही विचार करा 99 साली राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळेला युतीमध्ये 38 अपक्ष आमदार होते. त्यातले बहुतांश सगळे आपली मंत्रीपदं लाथाडून राष्ट्रवादीत त्यातले 32 गेले. त्यातलेच हे गाभीत आहेत. प्रकाश पवार अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा भाऊ तोरसेकरांनी काढलाय. तुमच्या याच्यावर सहमत आहे का? त्याचं कारण असं की खरोखर जर अशी 2/3 मेजॉरिटी झाली तर त्याच्यामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही आणि ही मंडळी परत आपल्या स्वगृही परत येऊ शकतात. अगदी बबनराव पाचपुते असतील किंवा तिथपासून ते गावितांपासून ते तुमच्या कोकणातल्या उदय सामंतांपर्यंत सगळे असतील, ही मंडळी बाहेर पडू शकतात. काय म्हणाल आपण? हे लोक बाहेर पडायला काहीच वही नाही, कारण महाराष्ट्रामध्ये मुळातच तर विचारांवरती पॉलिटिक्स न करता व्यक्तीच्या हितसंबंधांवरती पॉलिटिक्स केलं जातं आणि हे सातत्याने दिसत आहे पुन्हा पुन्हा. परंतु मुद्दा यातला वेगळा असा आहे की आपल्याकडे फक्त एकच भाग ठाम आहे, तो म्हणजे विदर्भ. हे भाजपला माहीत होतं. सेकंड मुद्दा असा होता त्याच्यानंतरचा की पश्चिम महाराष्ट्र हा शिवसेनेला सुद्धा मिळत नाही, याच्यावरती शिक्कामोर्तब खडसेंनी केला होता आणि ते पुन्हा पुन्हा आकडेवारी सांगत होते की एवढ्या जागा कधीच शिवसेनेच्या निवडून आलेल्या नाहीत. तर त्यांचं म्हणणं होतं तिथं शिवसेनेच्या येणार नसतील, आमच्या येणार नसतील तर पर्याय भाजपने काहीतरी वेगळा केला पाहिजे आणि त्यांच्या पुढे पर्याय जसे 2 होते. एक होता तो म्हणजे राजू शेट्टींचा आणि दुसरा जानकरांचा, परंतु तो फार अल्प पर्याय होता. त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग पर्याय होता तो NCPच्याच जागा घेणं आणि त्या निवडून आणणं. या जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडून आल्यानंतर आजच्या घडीला हे फुटतील असं मला वाटत नाही, कारण मोदी यांना कुठल्याही थराला जाऊन बाजूला काढू शकतील. याच्यामुळं बीजेपीतून तातडीनं हे लोक फुटतील असं वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न, एकच मिनिट आपल्याकडे उरलाय आणि चौघांनाही त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे. अगदी थोडक्यात एक वाक्यात मत व्यक्त करा. मगाशी जो मुद्दा आपल्या चर्चेमध्ये आला होता त्याप्रमाणे बीजेपीला कुठल्याही परिस्थितीत बाजूला ठेवण्याकरता NCP, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस हे एकत्र येऊ शकतात का? भाऊ तोरसेकर, अगदी 1-2 वाक्यात. नाही, येऊ शकतात. हे अनेकदा झालेलं आहे. जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, महापालिका पातळीवर, पहिल्यांदा राज्य पातळीवर येऊ शकतात. काय अवघड नाही. ठीक आहे. निळू भाऊ, काय वाटतं तुम्हाला? मला एक वाक्य सुद्धा नको, एका शब्दात सांगतो, होय. होय, ठीक आहे. प्रकाश पवार, तुम्हाला काय वाटतं? नाही, हे एकत्र येणं शक्य आहे, परंतु अडचण मुख्य आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार केंद्रात असल्यामुळे शिवसेनेला एक भीती आहे. त्याच्यामुळे शिवसेना पुन्हा पुन्हा विचार करेल की खरंच आपण या सर्वांबरोबर जायचं का. ठीक आहे. संजीव साबळे, शेवटचं एक. नाही, मी प्रकाश पवारांशी पूर्णपणे सहमत आहे. त्यांना भीती वाटत असेल किंवा नाही वाटणार हा एक वेगळा भाग, परंतु आपण आत्तापर्यंत जे राजकारण करत होतो त्याच्यापासून वेगळं जाऊन आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर राजकारण करावं का हा निर्णय घेणं शिवसेनेला सोपं नाही. मला असं वाटतं ही अस्तित्वाची लढाई आहे, ही अस्मितेची लढाई तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ही एका वेगळ्या प्रकारच्या राजकीय अतिराक्षसी महत्वाकांक्षेची पण लढाई आहे. आपल्याला जो पक्ष नामशेष करायला निघालाय त्याला धडा शिकवायचा आहे खरंच शिवसेनेला का नाही, याच्यावर सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून राहणार आहे. मनसेसारखा पक्ष हा खरोखर किंगमेकर ठरणार आहे का? 10 ते 12 जागांपेक्षा जास्ती जागा
जागा मनसेने जर घेतल्या तर महाराष्ट्रात खरोखर सरकार कोण येणार आहे हे ठरवण्यातल्या महत्त्वाच्या घटकांपैकी मनसे एक होऊ शकतो. आणि जर भाजपला बाजूला ठेवायचा चंगच सगळ्या पक्षांनी बांधला तर खरोखर बंडखोरीच्याही पुढचं पाऊल असलेलं जे पक्षांतरबंदी कायद्यातलं एक कलम आहे त्याचा आधार घेऊन पक्षातनं बाहेर गेलेले गयाराम हे परत आयाराम होऊन स्वगृही येऊ शकतात का? अनेक शक्यता आहेत. येत्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये या सगळ्या शक्यतांचा रोजच्या रोज आपण वेध घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला बघायचा आहे कल महाराष्ट्राचा. इथे साम वाहिनीवर आज थांबतो. चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद.